होय तैसे केले भक्तिभावे मनवोनी रोड आपुली आईचे करू गदारोड भोगू सर्व काळ सर्व सुखे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येर येरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा स्थितीपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या निश्चिंत जीवनाचं आणि निर्भय जीवनाचं सूत्र सांगतात. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र गल्ली बोरगाव या गावात गेल्या 9 वर्षापासून महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन परमादरणीय हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज भगत यांच्या कुशल आयोजनामध्ये संपन्न होत असताना या 9व्या वर्षाही मोठ्या आनंदात आपण संपन्न करत आहात. आणि या 9व्या वर्षातील 5व्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय उत्सव समिती आदरणीय श्री सिद्धेश्वर महाराज तथा श्री तुकाराम आनंदराव हरदे तथा श्री संजयजी उगले यांच्या सौजन्यातून तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे कृष्णाजी महाराज यांच्या विशेष आग्रहातून या सेवेचा योग दासाला प्राप्त झालेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या मंडपाची जशी भव्यता आहे, निमित्ताची जशी भव्यता आहे, उपस्थितीची जशी भव्यता आहे, तशीच भव्यता आणि उदात्तता या गुणीजन मंडळीच्या उपस्थितीने आहे. आपण एरवी वारकरी संप्रदायातले सगळेच आयडॉल एका पत्रिकेवर तुम्ही एका जागेवर आणलेले आहेत. म्हणून सगळी कीर्तनकार मंडळी मोठी मोठी आयडॉल कंपनी आहे. गायनाचार्य वादनाचार्य तर विचारूच नका. यूट्यूबवर आपण उघडलं की ज्यांचे नाव डोळ्यासमोर दिसतात अशी थोर गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये माझ्यावर स्नेह असणारी आदरणीय किशोरजी महाराज दिवटे यांची उपस्थिती आहे. खरं तर आदरणीय किशोरजी महाराज अत्यंत गोड गातात, हृदयस्पर्शी गातात. तुम्ही जाता आळंदीला हे ऐकून तर मी किती वेळा रडलो हे माझं मला माहिती. फार भावपूर्ण त्याने ते गायलेलं आहे. म्हणून आदरणीय किशोरजी महाराज ते जसे गोड गायक आहेत तसे आता ते कीर्तनही करायला लागलेले आहेत. आनंद आहे. म्हणजे ते आता आमच्या पोटा पाय द्यायला लागलेले आहेत. पण तुमच्या पायानं आमच्या पोटाला काय होईना असं काय आम्हाला वाटत नाही. आदरणीय किशोरजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे जेवढं निखळ सौंदर्य तेवढा स्वभाव निखळ स्वच्छ असे आमचे उद्धवजी महाराज शिंदे यांची सन्माननीय उपस्थिती आहे. माझं त्यांच्यावरून त्यांचा माझ्यावर स्नेह आगळा वेगळा हृदयाच्या पलीकडचा आहे. आदरणीय उद्धवजी महाराज आहेत. महाराष्ट्राचा आणि माझाही लाडका आवाज आदरणीय आमचे कैलास महाराज पवार म्हणून निकोप आवाजाचे धनी आमचे कैलास महाराज आहेत.
त्यांचा आवाज ऐकला की मला असं वाटतं देवाने मला त्यांच्यासारखा आवाज द्यायला पाहिजे होता. कारण देवाने एक केलं मंडळी, आवाज देताना लय कृपणता दाखवली. जिथं दाखवायचं नाही तिथं लय औदार्य दाखवलं बाबा. आणि आवाजच देताना अशी काऊन केला काय माहिती, अशी खुटी मारली कोणाला. पण आदरणीय कैलास महाराज, पण माझी अनेक वेळा भावना असते. एक भावना मी ते जेव्हा जेव्हा कीर्तनात असतात तेव्हा ही भावना व्यक्त करतो. भावना एकच आहे, देवाने पुढचा जन्म मला द्यावा आणि कैलास महाराजसारखा आवाज द्यावा आणि पुढच्या जन्मी कीर्तन नाही करायचं, आयुष्यभर फक्त देवाला गायचं, एवढी प्रार्थना देवाला करू. बघू आता देव कधी दया करील कोणास ठाऊक. आदरणीय कैलास महाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये एक मागची पिढी होती, आता एक उजळत्या पिढीमध्ये मृदंगाच्या क्षेत्रात ज्यांनी नाव अगदी कमी वयात कमी वेळात महाराष्ट्राच्या पटलावर नेऊन ठेवलं, असे वारकरी संप्रदायाचे मृदंग सम्राट आमचे कृष्णाजी महाराज बोरकडे या ठिकाणी आहेत. ते वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. हा जसा आनंद आहे तसे ते माझ्या गावचे, हा मला विशेष आनंद आहे. माझे हृदयाभिन्न आहेत. आदरणीय कृष्णाजी महाराज बोरकडे आहेत. आज या चिंतनामध्ये ही जशी गुणीजन मंडळी आहेत, माझं जेवढं वय आहे त्याहीपेक्षा अधिक सेवा ज्यांची परमार्थामध्ये अत्यंत चाकोरीबद्ध आहे अशी थोरथोर मंडळी कीर्तनात आहेत. त्यामध्ये मला गुरुतुल्य असणारे परम आदरणीय परमश्रद्धेय आदिनाथजी महाराज फपाळ आज या चिंतनात उपस्थित आहेत. जवळ कोण्यातरी गावामध्ये कीर्तन आहे, कथा चालू आहे, पण माझं नाव पाहिलं, माझ्यावर त्यांचा असणारा अकृत्रिम ऋणानुबंध आणि प्रेमानुबंध या बंदापोटी महाराज विश्रांती सोडून या दासावर कृपा करण्याकरता कीर्तनात उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी सद्भाव आदरणीय गुरुबंधू माऊली महाराज आहेत. खूप महाराज मंडळी आहेत. एक एका ते काय वानू अपार हे म्हणून या सर्व मंडळीच्या चरणी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. मंडळी, आपण शिवजयंतीच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न करत आहात. शिवाजी महाराजाची जयंती का करायची? हो, कारण एक आहे, थोरांचं चरित्र हे प्रेरणा स्त्रोत असतं. शिवजयंतीच्या निमित्ताने या निमित्ताने शिवचरित्र डोळ्यासमोर येतं आणि शिवचरित्र प्रत्येक पावलाला आपण कसं जगलं पाहिजे याची प्रेरणा देत. शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व असं आहे की धर्मात कसं जगावं तर शिवाजी महाराजासारखं आणि कुटुंबात कसं जगावं तर शिवाजी महाराजासारखं. कुटुंब आणि समाज आणि कुटुंब आणि समाजाबरोबर धर्म याची चाकोरीबद्ध जीवन, या स्त्री गोष्टीचा समन्वय ज्या जीवनामध्ये आला ते जीवन म्हणजे शिवाजी महाराज आहेत. या प्रत्येक पैलूला आपल्याला विस्तारित करता येईल, पण जास्त विस्तार करत नाही. एक उदाहरण सांगतो की शिवाजी महाराजांची या काळाला गरज काय आहे तेवढा एक विचार सांगून जातो. मंडळी, काय झालं, शिवाजी महाराजाची आई तुमच्या जवळची आहे, तुमच्या जिल्ह्यातली आहे, बरोबर ना? नाही, तुमचा जिल्हा नाही वाटतं त्याला, पण जवळचीच आहे. सिंदखेड राजा म्हणजे जवळ आहे, या भागातली. मुळात वेरूळ हे त्यांचं पूर्वजांचं गावाचे जाधवांचं याच्यातली आहे. हो, नाही, लखुजी जाधव या अंगानं म्हणतो मी, जिजाऊच्या माहेरकडून सांगतो. आणि भोसले यांचं आराध्य दैवत सुद्धा वेरूळ आहे. म्हणून जिजाऊ लग्न झालं जिजाऊचं, पण जिजाऊला माहेराचं सुख नाही मिळालं. का नाही मिळालं त्याची मीमांसा कळत नाही. जिजाऊचं पहिलं बाळंतपण हे शिवनेरीवर झालं. शिवाजी महाराज जन्माला आले. शिवाजी महाराजाचं लहान आणि लहानाचे मोठे शिवाजी महाराज कुठं झाले? बरेच पैकी मोठे शिवनेरीवर झाले. त्यात एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज लहान होते आणि जिजाऊ सोंगट्या खेळत होत्या त्यांच्यासोबत. महाराज आपले जे जुने खेळ होते ना, त्यात शारीरिक आणि बौद्धिक विकास करणारे खेळ होते. सध्याच्या खेळामध्ये फक्त बोटाचा व्यायाम आणि डोळ्याचा नासोड आहे. आता जुने खेळ कसे होते? शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास खेळ करणारे होते. तुम्ही पहा, तुम्हाला काही खेळ सांगतो मंडळी, तुम्ही काही मंडळी खेळलाही असाल. 4-5 झाडं पाहायची, एवढं लाकूड घ्यायचं, एक गोल रिंगण करायचं, पाया खालून ते लाकूड फेकायचं आणि सगळ्यांनी पटपट झाडावर चढायचं. खेळ खेळले का तुम्ही? काय नाव आहे याचं? सुरपारंब्या. या खेळानं माणसाच्या अंगात चापल्य येतं, चापल्य, चपळता येते. म्हणून वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे म्हणतात. महाराज आम्ही ऐकलं नाही, पण ऐकणाऱ्यांचं ऐकलं. माधव महाराज मगर म्हणायचे, माणसानं जाड असावं पण जड नसावं.
ते काय म्हणायचे, माणसानं जाड असाव पण जड नसाव. काय काय माणसं जाड नाहीत पण भलते जड आहेत, जागची हालतच नाही. माणसाच्या अंगात चपळता येण्याकरता कोणता खेळ, सूरपारंब्या. अजून पहा, खिपरीवर खिपरी ठेवायची आणि दगडाने ती उडवायची. रगोरच्या लगोरी म्हणतात त्याला, त्यानं निशाणा पक्का होतो. अजून खेळ पहा, कबड्डी 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 कबड्डी. तुम्हाला हाताने वाजवायचं, मला तोंडाने म्हणायचं. फरक आहे याच्यात, फरक आहे याच्यात. हा खेळ होता कबड्डी. यानं काय होतं, फुफ्फुसाचा व्यायाम होतो, फुफ्फुसाचा. अशी खेळ. अजून एक खेळ आहे बघा, तुमच्याकडे खेळतात का नाही मला माहित नाही, पण आम्ही लहानपणी खेळलो. ज्याच्या हातात पडेल त्यानं चेंडू घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. काय, धप्पा कुट्टी. महाराज याही खेळाचा लय फायदा बरं बापू. हा खेळ ज्यांनी ज्यांनी खेळला त्याला लग्न झाल्यावर बायकोनं बेलनं फेकून मारू द्या, तांब्या फेकून मारू द्या, सहन करण्याची ताकद येते महाराज. असा आहे खेळाचा फायदा. अशा अनेक प्रकारचे खेळ आपल्याकडे जुन्या काळात होते. त्यात सोंगट्याचा खेळ, यानं बुद्धीत तल्लक होते, बुद्धी चपळ होते, असा खेळ. जिजाऊ एका दिवशी सोंगट्या खेळत होत्या, शिवबाची बुद्धी तल्लक करत होत्या. एके दिवशी जिजाऊ शोभाला म्हटल्या, शोभा आपण रोज जसं खेळतो तसं नाही खेळायचं. मग कसं खेळायचं हो साहेब, ऐका शोभा, आज आम्ही जर जिंकलो तर आम्ही म्हणेल ते तुम्हाला ऐकावं लागेल, आणि तुम्ही जर जिंकलात तर तुम्ही म्हणाल ते आम्ही ऐकणार. ठरलं ठरलं. अर्थात शोभा जिजाऊ सोंगट्या खेळले, जिजाऊ जिंकल्या. ऐकण्यासारखी घटना आहे. शोभा पुढे गेले, जिजाऊला म्हणले, आऊसाहेब आम्ही हरलो, सांगा आम्ही काय करायचं. तुमच्या माझी आई जर असती तर एवढीच म्हणली असती, म्हातारपणी सांभाळशील ना. माऊली काय म्हणली असती आपली आई, म्हातारपणी सांभाळशील ना. पण ती जिजाऊ होती. जिजाऊनं शोभाला कडेवर घेतलं. आजही शिवनेरीवर ती खोली साक्ष आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा जन्म झाला ती खोली दाखवली जाते. त्या खिडकी जिजाऊ उभ्या राहिल्या आणि शोभाला सांगितलं, शोभा आम्ही जिंकलो ना. हो साहेब, आम्ही म्हणेल ते तुम्हाला तुम्ही ऐकणार ना. नक्कीच आहे साहेब. समोर तुम्हाला काय दिसतंय. म्हणे साहेब आम्हाला पूर्ण जुन्नर शहर दिसतंय. अजून काय दिसतंय, त्याच्यातला भुईकोट वाडा दिसतोय. शोभा अजून काय दिसतंय, अहो साहेब आम्हाला त्या वाड्यावरचं हिरवं निशाण दिसतंय. मग ऐका शोभा, आम्ही जिंकलो, आम्ही म्हणेल ते तुम्हाला ऐकायचं असेल आणि आम्हाला काही द्यायचं असेल तर एकच द्या, त्या हिरव्याचं आम्हाला भगवं करून द्या, बाकी आम्हाला तुमच्याकडून काय पाहिजे. आणि पूर्ण आयुष्य तो राजा त्या हिरव्याचं भगवं करण्याकरता जगला, तो छत्रपती शिवाजी महाराज ध्यानात ठेवा. पण आज तरुणाला ह्या प्रेरणेची गरज आहे. ह्या वक्तव्यातून कोण्या समाजामध्ये दुफळी पसरवणं हा माझा उद्देश नाहीये, पण माझ्या स्वधर्माचा स्वाभिमान जागा करणं हा माझा उद्देश आहे. कोण्या समाजाची दुफळी नाही निर्माण करायची, आम्हाला नाही निर्माण करायची. एका छत्रातले आम्ही सर्व एक आहोत, ही भावना आमची पण आहे. पण आमच्या देशात राहून जर आमच्या देशाचे गोडवे गायले जात नसतील तर आम्ही त्यांना आमच्या देशात का ठेवावं. माझ्या गुरुजीचं वाक्य सांगू, शब्द जरा खालचे आहेत, तात्यांचे वाक्य आहेत. तुम्ही आले ना आमच्या गावात हागून गेले, आम्हाला काही म्हणायचं नाही. तुम्ही आले ना आमच्या गल्लीत हागायला लागले तरी आम्ही दुर्लक्ष करू. तुम्ही जेव्हा आमच्या घरात हागू लागले तरी आम्ही बोलायचं नाही. हे कोणी सांगितलं, विठ्ठला विठ्ठला. धर्म जागृती फार महत्वाची आहे. धर्म रक्षति रक्षिता हा शास्त्र म्हणतं. आम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म आमचं रक्षण करील. आणि हा धर्म जर जागवायचा ठरला, मातृधर्म काय असतो, पितृधर्म काय असतो, देशधर्म काय असतो, राष्ट्रधर्म काय असतो, हे जर समन्वयानं एका व्यक्तिमत्वामध्ये जर पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या नायकाशिवाय पर्याय नाहीये, हे ध्यानात ठेवा. आणि असं निमित्त तुम्ही शोधून या ठिकाणी या गोड उत्सवाचं आयोजन केलं, त्याबद्दल आयोजकांना, संयोजकांना, दातृत्ववान मंडळीला शतशः नमन करतो.